नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पीकर मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मेगा पोलीस भरती 2024 याच्यासाठी लेक्चर क्रमांक 3 भारतीय राज्य व्यवस्था. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला फार महत्त्वाचं हे लेक्चर असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने करायचंय. आणि मागे 2-3 वर्षाचा विचार केला तर जीएसचं वेटेज हे अतिशय वाढलेलं आहे. जर तुम्हाला योग्य पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर या लेक्चरला फॉलो करा. बाकी अदर लेक्चर पण तुम्हाला फॉलो करायचे आहेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर. आज आपल्याला पॉलिटीचे जे काही क्वेश्चन आहेत ते व्यवस्थितरित्या त्याचं विश्लेषणासहित आपल्याला हे सर्व व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. पहिलाच प्रश्न आहे तुमच्या समोर. भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश निर्माण झाली. आता संविधान सभेचा विचार केला म्हणजेच आपल्या कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपल्या देशाचं संविधान त्याचा जर विचार केला तर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट माहितच आहे की 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपण आपल्या देशाचं संविधान या तारखेला स्वीकारलेलं होतं. पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाची संसद म्हणजे जे संविधान आहे ते इथं याची अंमलबजावणी झालेली होती. काय झाली होती इथे अंमलबजावणी वगैरे इथे झालेली आहे. मग या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभा तयार करण्यात आलेली होती. कॅबिनेट मिशन पण याच्या आधीचा जो काही इतिहास आहे तो देखील तुमचा क्लिअर असला पाहिजे. म्हणजेच 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी संविधान सभा अशा शब्दाचा उल्लेख न करता संविधान सभेची मागणी केलेली होती. 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची मागणी संविधान सभा या शब्दाचा उल्लेख करून केलेली होती. त्यानंतर 1936 मधलं फैजपूर अधिवेशन असेल किंवा 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरद्वारे संविधान सभेची मागणी पूर्णता करण्यात आलेली होती. पूर्णता नाही. आणि क्रिप्स यांच्याद्वारे 1942 मध्ये ती मागणी आहे ती पूर्णता मागणी करण्यात आली होती संविधान सभेची. हे देखील विधान आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधाने फार तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 1940 मध्ये पूर्णता मागणी केली आणि 1942 मध्ये संविधान सभेची पूर्णता मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते 1946 च्या कॅबिनेट मिशन योजना ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे 1946 चं कॅबिनेट मिशन जे आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स वगैरे विचारले गेलेत पोलीस भरतीला. जी घटना निर्मिती आहे म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये काय असतं, कायदे मंडळामध्ये काय असतं, न्याय मंडळामध्ये काय असतं, संघ शासन व्यवस्थेमध्ये काय आहे, राज्य शासन व्यवस्थेमध्ये काय आहे, हे सर्व पॉइंट तुमचे खूप व्यवस्थित असले पाहिजेत. याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1946 चं कॅबिनेट मिशन. म्हणजेच हे जे सांगितलंय की 1940 मध्ये संविधान सभेची मुख्यता मागणी केली होती ऑगस्ट ऑफर आणि 1942 मध्ये क्रिप्स योजनेद्वारे म्हणजे स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक मिशन भारतामध्ये पाठवलेलं होतं. कारण 1939 ला दुसरं महायुद्ध चालू झालं आणि ब्रिटिशांनी जर्मनी बरोबर हे लढा चालू केलेला होता आणि भारतीयांनी आपल्या बाजूने यावे या संदर्भात पॉझिटिव्ह वातावरण व्हावे यासाठी स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली एक मिशन 1942 मध्ये भारतामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. आणि त्या मिशनच्या अंतर्गत जर विचार केला तर त्या मिशनच्या विरोधात पण खूप सारे भारतीय लोक होती. मग ज्याच्यामध्ये महात्मा गांधीजी असतील, मुस्लिम लीग असेल, त्यांनी क्रिप्स योजनेमध्ये स्वतंत्र पाकिस्तान असेल वगैरे या बाबींचा उल्लेख याच्यामध्ये नसल्यामुळे क्रिप्स मिशनला खूप सारा विरोध देखील इथे झालेला होता. म्हणजे प्रश्न एकच आहे पण मी आजूबाजूच्या गोष्टी सांगतोय की ज्या तुम्हाला या वर्षी जी पोलीस भरतीची मेगा पोलीस भरती होणार आहे त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन फार महत्वाची आहे. खूप स्लो मध्ये सांगतोय. ऐकत हे सर्व पॉइंट नोट डाऊन करा. तुम्हाला फायदेशीर होणार आहेत. कारण सर्व प्रश्नपत्रकांचं मी अनालिसिस करून तुमच्या समोर हे प्रश्न आणलेले आहेत आणि त्याच टाइप मध्ये मी तुम्हाला इथे विश्लेषण देतोय. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे? आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी मसुदा समिती असेल, संविधान सभा असेल यांनी बऱ्यापैकी खूप साऱ्या गोष्टी इथे केलेल्या होत्या. त्या देखील आपल्याला माहित असल्या पाहिजेत. याच्यामध्ये बघा 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1949, त्यानंतर 26 जानेवारी 1950 आणि 10 नोव्हेंबर 1949 भारतीय राज्यघटना आपली केव्हा स्वीकारण्यात आलेली होती? आता या प्रश्नाचा जर विचार केला स्वीकारणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. आता स्वीकारणे म्हणजे स्वीकृत. ओके. स्वीकारणे म्हणजे काय तर स्वीकृत हा शब्द देखील वापरला जातो.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपली भारतीय घटना जी आहे ना करण्यात आलेली होती 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आणि त्याची अंमलबजावणी जानेवारी म्हणजे कधी तर 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आली. आणि तुम्हा सर्वांनाच माहित आहे की आपण प्रत्येक वर्षी 26 जानेवारी हा म्हणजे आपला गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो 1950 पासून. त्याचं हे महत्वाचं कारण आहे जानेवारी 26 जानेवारीला म्हणजेच इथून परत आपल्याला तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1951-52 मध्ये संसदेच्या म्हणजेच लोकसभेच्या प्रथम निवडणुका पार पडलेल्या होत्या. तेव्हा आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट देखील होती त्यावेळेला. वन नेशन वन इलेक्शन वगैरे या कन्सेप्ट देखील त्यावेळेला आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या होत्या. भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आलेली आहे आणि 26 जानेवारी 1950 ला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पण हे जे सांगतोय मी 26 जानेवारी 1950 ला आपली भारतीय राज्यघटना याची अंमलबजावणी झालेली आहे. पण अंमलबजावणी होण्याच्या आधी एवढ्या कालावधीमध्ये म्हणजे 49 नोव्हेंबर 49 पासून जानेवारी 1950 पर्यंत एकूण 16 कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये आधीपासूनच अस्तित्वात होती. पण सध्या विचार केला तर भारतीय घटनेमध्ये तुम्हा सर्वांना बाबी माहित पाहिजेत की भाग किती आहेत 25. वन लाईनर प्रश्न येऊन गेलेले आहे पोलीस भरतीमध्ये. एकूण भागांची संख्या आहे 25. किती भाग आहेत एकूण 25. कलमे किती आहेत तर 450 प्लस कलमे सध्या आपल्या भारतीय घटनेमध्ये आहेत आणि अनुसूच्या सुरुवातीला होत्या 8 आता त्या आहेत 12. ओके. पण जुना जर अभ्यास केला आपण तर याच्यामध्ये 22 भाग होते. त्यानंतर इथं 395 कलमे होती आणि 8 अनुसूच्या होत्या. पण नंतर 4 अनुसूच्या नव्याने ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपण स्वीकारलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय घटना समितीची अधिवेशने किती झाली, सत्र किती झाली, एकूण म्हणजे मागील लेक्चरमध्ये लाईव्ह सेशन मध्ये जाऊन बघा तो लेक्चर आपला आहे याच्यामध्ये. एकूण याच्यामध्ये अधिवेशने किती झाली, कोठे झाली, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते कायमस्वरूपी, तात्पुरते अध्यक्ष कोण होते, सर्वच्या सर्व पॉइंट तुमचे खूप व्यवस्थित असले पाहिजेत. याच्यावरती प्रश्न येतात. ओके. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधायचंय, पटापट आन्सर द्यायचं प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये. 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 आणि 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 ला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश ब्रिटिशांच्या याच्यातून मुक्त झाला होता म्हणजे स्वातंत्र्य झालं होतं आपला देश तिथे 15 ऑगस्ट 1947. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना फ्रान्स या घटनेचं अनुकरण करून तात्पुरत्या कालावधीसाठी अध्यक्ष बनवलेलं होतं. कोणत्या देशाच्या घटनेचं अनुकरण करून तर फ्रान्स या घटनेचं अनुकरण म्हणजे काय तर ज्येष्ठ व्यक्ती म्हणून हे अनुकरण करण्यात आलेलं होतं. ओके. ते फ्रान्सच्या घटनेमध्ये असं आहे की ज्येष्ठ व्यक्तीलाच या ठिकाणी तिथे काय जी संविधान सभा वगैरे आहे म्हणजे तिथं काय असेल ते त्याचं अध्यक्षपद दिलं जातं. म्हणजे तिथे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरत्या कालावधीसाठी याच दिवशी 9 डिसेंबर 1946 आणि त्यानंतर मग 11 डिसेंबर 1946 मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष जे झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले आहेत पुढे. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 मी तारखा सांगतोय त्या नोट डाऊन करून ठेवा आपल्या नोटबुक मध्ये महत्वाच्या आहेत. 13 डिसेंबर 1946 मध्ये आपल्या भारतीय घटनेचा सरनामा स्वीकारण्यात आलेला होता म्हणजे हे केला होता मांडलेला होता आणि तो संविधान सभेने स्वीकारला कधी तर 22 जानेवारी 1947 मध्ये. हे प्रश्न देखील पोलीस भरतीला सर्वच्या सर्व येऊन गेले आहेत. मग सरनामा मांडला कोणी हे देखील आपल्याला माहित पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा सरनामा जो आहे तो काय केला होता या ठिकाणी मांडलेला आहे. आणि यांचे नाव का घेतलं जातं जर ग्रामीण भागामध्ये म्हणजे फैजपूर जे अधिवेशन होतं ना त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. मग या अधिवेशनामध्ये स्त्रिया असतील किंवा शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते या अधिवेशनामध्ये. का तर हे ग्रामीण भागामध्ये जळगावमध्ये फैजपूर जो भाग आहे ग्रामीण भाग त्या ग्रामीण भागामध्ये हे अधिवेशन घेण्यात आलेलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. 1936 चा आपण इतिहास बघणार आहे. ओके. 1936 चं हे महत्वपूर्ण अधिवेशन आहे. कधीचं अधिवेशन आहे 36 अधिवेशन आहे आणि शेतकऱ्यांनी जे जे महत्वपूर्ण ठराव केलेले होते की आम्हाला ह्या मागण्या त्यांच्या ज्या होत्या
त्या मागण्या यामध्ये ऍक्सेप्ट करण्यात आल्या होत्या, या अधिवेशनामध्ये स्वीकारण्यात आलेल्या होत्या. हे देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. या टॉपिकच्या बाबतीमध्ये 9 डिसेंबर 1946 मध्ये आपल्या भारतीय घटनेचे पहिलं अधिवेशन म्हणजे संविधान सभेचं घटना समितीचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 मध्ये झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बाकीच्या तारखा महत्वाच्या आहेत, पण ही तारीख फार महत्वाची आहे. 15 ऑगस्ट 1947 आपला देश ते स्वतंत्र झालेला होता. पण त्याच्या आधी पण जानेवारी 1930 आपला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. कारण त्याच्या आधी 1929 मध्ये लाहोर अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरूच होते. त्याच्या आधी 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट होता आणि त्याच्यामध्ये पण या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी वगैरे देखील करण्यात आलेली होती. खूप साऱ्या गोष्टी कॉम्बिनेशनने एवढ्या डीप मध्ये ते पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये सामान्य ज्ञान हे तर आपलं टॉपचं सामान्य ज्ञान चाललंय, लक्षात ठेवायचंय. प्रत्येक पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचंय. व्यवस्थित मी पॉइंट सांगतोय, सगळे पेपर अनालिसिस करून या सगळ्या गोष्टी त्या समोर आणलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित हे सगळं नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये हा प्रश्न आपण इथे क्लिअर केलेला आहे. याचं सर्व विश्लेषण मी तुमच्या समोर इथं मांडलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती? कारण अध्यक्ष तर आपल्याला माहितच आहेत की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते होते, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले होते संविधान सभेचे. ओके, हे संतानम असेल पहिला ऑप्शन. त्यानंतर अबुल कलाम आझाद. आता अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजेत. कारण 1940 मध्ये रामगड येथे अधिवेशन झालं. ते झालं रामगडमध्ये अधिवेशन झालेलं होतं आणि सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवण्याचा जो विक्रम आहे तो अबुल कलाम आझाद यांच्या नावावरती आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फ्रँक अँथनी. लक्षात घ्यायचंय. ओके, फ्रँक अँथनी हे या घटना समितीचे उपाध्यक्ष होते. फ्रँक अँथनी हे पहिले अँग्लो इंडियन आहेत. ओके, पहिले अँग्लो इंडियन व्यक्ती म्हणून फ्रँक अँथनी यांचं नाव घेतलं जातं सदस्य. कारण यांना भारतीय घटनेमध्ये 331 कलमांतर्गत लोकसभा या सभागृहामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. कुठल्या सभागृहामध्ये? लोकसभेमध्ये यांच्या 2 जागा असतील. पण 104 नंबरच्या घटना दुरुस्तीने यांचं आरक्षण आता कॅन्सल केलेलं आहे. ओके, 104 नंबरच्या घटना दुरुस्तीने यांना जे काय आरक्षण दिलं जात होतं ते कॅन्सल केलंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फ्रँक अँथनी हे होते पहिले अँग्लो इंडियन. आणि 333 कलमांतर्गत विधानसभा या सभागृहामध्ये एक व्यक्ती आमदार असेल, हे पण आरक्षण कॅन्सल केले 104 नंबरच्या घटना दुरुस्तीनेच. त्या घटना दुरुस्तीने 104 नंबरच्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे कव्हर करतोय. या अधिवेशनामध्ये या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक सांगितलेलं होतं की भारतीयांबरोबर ऑदर जे आहेत प्रांत ते जे पारतंत्र्य आहेत त्यांना देखील स्वातंत्र्य देण्यात यावं. रामगडच्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आली होती. मला आधीच सांगतोय हे माहित पाहिजे. 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना. पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. यामध्ये 2 मुस्लिम व्यक्ती हजर होत्या, त्यामध्ये सयानी आणि धरमसी या 2 मुस्लिम व्यक्ती होत्या. टोटल या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी प्रेझेंट होते. नोट डाऊन करून ठेवायचंय. प्रत्येक पॉइंट तुमच्या नोटबुक मध्ये असला पाहिजे. मार्क्स मिळवायचे असतील तर या गोष्टी कराव्या लागतील. यंदा पोलीस व्हायचं असेल तर हे तुम्हाला करावंच लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. साधे साधे प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्पीड मध्ये चॅट बॉक्स मध्ये पटापट सांगता आलं पाहिजेत. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू घटना समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली? आता इथं प्रश्नामध्ये तात्पुरते नाहीत, हे कायमस्वरूपीच असणार आहे. या प्रश्नाचा अर्थ आहे कायमस्वरूपी अध्यक्ष. या प्रश्नाचा अर्थ असा निघतो की कायमस्वरूपी अध्यक्ष. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी घटना समितीचे अध्यक्ष होते. मी अजून एकदा सांगतोय, 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली, पण अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या दिवशी नव्हते. ओके,
नव्हते, कारण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना फ्रान्स घटनेचं अनुकरण केलेलं होतं, म्हणजे फ्रान्स घटनेचं. आणि जे.बी. कृपलानी यांनी यांच्या नावाला अनुमोदन दिलेलं आहे. जे.बी. कृपलानी यांनी यांच्या नावाला अनुमोदन दिलं होतं. आणि पुढे 11 डिसेंबर 1946 मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. 11 डिसेंबर 1946 मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष होण्याचा मान हा जो मिळालाय तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भेटलेला आहे. मग तिथून पुढे ते कंटिन्यू अध्यक्ष राहिलेत घटना समितीच्या बाबतीमध्ये. कारण 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असा जर प्रश्न आला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तात्पुरते असा प्रश्न आला तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हे उत्तर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. ओके, हा प्रश्न देखील खूप व्यवस्थित पद्धतीने आपण बघितलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला तर इतिहासामध्ये तिन्ही पण गोलमेज परिषदेला या व्यक्ती हजर होत्या. तिन्ही गोलमेज परिषदा तुम्हाला त्याचे साल माहित पाहिजेत. 1930, 1931 आणि 1932 अशा एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. यातली जी दुसरी गोलमेज परिषद होती ना त्यालाच फक्त या ठिकाणी काँग्रेस हजर होती. दुसऱ्याच गोलमेज परिषदेला फक्त काँग्रेस प्रेझेंट होतं, कारण इतिहास आणि पॉलिटी इथून पुढे मिक्स होतं 1925 पासून बऱ्यापैकी जर काळ विचारात घेतला तर. कारण यामध्ये बर्कनहेड वगैरे असतील की यांनी भारतीयांची घटना भारतीयांनी तयार करावी. त्यानंतर क्रिप्स यांनी पण सांगितलेलं होतं की भारतीयांची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आलं का लक्षात? हे 1942च्या क्रिप्स मिशन मध्ये पण या ठिकाणी काय केलं होतं, या बाबी सांगण्यात आलेल्या होत्या. ह्या तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे. ओके, आणि हे आपण इथं आता हा प्रश्न क्लिअर केलेला आहे. याच्यामध्ये तिन्ही पण गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेझेंट होते. फक्त दुसरी अशी कॉन्फरन्स आहे गोलमेज परिषद, याच्यामध्ये काँग्रेस प्रेझेंट होतं. बाकी या दोन्ही पण परिषदेला, पहिल्या आणि तिसऱ्या परिषदेला काँग्रेस हजर नव्हते. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश या शिफारसीवरून करण्यात आलेला आहे. ओके, लवकर लवकर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये पटापटा स्पीड मध्ये आन्सर्स द्यायची आहेत. लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. सरदार वल्लभभाई पटेल, जे.बी. कृपलानी, सरकारी आयोग आणि सरदार सुवर्णसिंह समिती. क्विक मध्ये आन्सर पाहिजे. मूलभूत कर्तव्य सुरुवातीला घटनेमध्ये होती का तर नव्हती, पण नंतर ती 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 ने एकूण 10 कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेली होती. त्यासाठी होती सरदार सुवर्णसिंग समिती 1976 ची. आणि 1976 मध्येच मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत 1976 मध्ये. आणि याच्यासाठी एकमेव कलम आहे 51A. या कलमामध्ये एकूण तरतुदी आहेत 10 आणि 11वी तरतूद ही 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 ने ऍड केलेली आहे. आणि टोटल तरतुदी आता सध्या तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला पोलीस भरतीमध्ये की मूलभूत कर्तव्यामध्ये एकूण किती कर्तव्य इन्क्लूड आहेत, समावेश आहेत, तर एकूण 11 कर्तव्य याच्यामध्ये समावेश आहेत. लक्षात ठेवायचं किती, 11. सरदार सुवर्णसिंह समितीची स्थापना 1976 मध्ये, 42वी घटना दुरुस्ती पण 1976 मध्ये झालेली होती. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली. आणि 11वी तरतूद पालकांनी आपल्या पाल्यास शिक्षणाच्या सेवा सुविधा संधी काय असतील ते उपलब्ध करून देणे, यासाठी 11वी तरतूद आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड करण्यात आलेली आहे. त्यासाठी आपल्या भारतीय घटनेमध्ये 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 मध्ये झाला आणि ही तरतूद काय केली याच्यामध्ये ऍड केली. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सरदार सुवर्णसिंह समिती. नोट डाऊन करून ठेवायचं. फक्त प्रश्नावरतीच फोकस किंवा आन्सर वरती फोकस नाही करायचं तुम्हाला. या सर्व जे पॉइंट आहेत ना ते व्यवस्थित एकदम नोट डाऊन करून ठेवा. आलं का लक्षात? एक नोटबुक घाला जीएस साठी. आउट ऑफ मार्क्स येणार तुम्हाला, आउट ऑफ लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक पॉइंट तुमचा व्यवस्थित याच्यामध्ये असला पाहिजे. सरदार सुवर्णसिंह समिती सुरुवातीला कर्तव्य ऍड नव्हती. आता मूलभूत हक्क होते की 12 ते 35. ओके, 36 ते 51 मूलभूत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देखील होती. पण 51A कलम मध्येच ऍड केलं. त्यासाठी घटना दुरुस्ती केली 42वी. आणि ते होतं मूलभूत कर्तव्यांचं. ते मूलभूत कर्तव्यांचं होतं. याच रिलेटेड आपण पुढचे 2-3 अजून प्रश्न बघणार आहे. पण याच्यामध्ये एक समिती दिली बघा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4. पण इथे एक सरकारी आयोग दिलाय. सरकारी आयोगाची स्थापना जर तुम्हाला प्रश्न विचारला तर 1983 मध्ये सरकारी आयोग स्थापन.
आणि 1987 मध्ये सरकारी आयोगाने आपला अहवाल सादर केलेला होता. 1987 मध्ये सरकारी आयोगाने अहवाल मांडलेला होता आणि त्या अहवालामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. यामध्ये त्यांनी 263 कलमांतर्गत आंतरराज्य परिषदेची स्थापना केली. सरकारी या आयोगाच्या शिफारसीनुसार 263 कलमांतर्गत इंटरस्टेट कौन्सिल, त्याला मराठीमध्ये आंतरराज्य परिषद म्हणतात, आणि त्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान. आणि स्थापना कोण करतं आंतरराज्य परिषदेची? तर राष्ट्रपती. पण कोणत्या आयोगाने केलेले? तर सरकारी या आयोगाच्या समितीच्या शिफारसीनुसार. या आयोगाने शिफारसी केव्हा मांडल्या? तर 87 मध्ये. आणि इंटरस्टेट म्हणजे आंतरराज्य परिषदेची स्थापना केव्हा? तर 28 मे 1990 मध्ये त्या ठिकाणी आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. कशाची? आंतरराज्य परिषदेची स्थापना 28 मे 1990 मध्ये करण्यात आली. एवढ्या अपडेट लेक्चर लक्षात ठेवायचंय. अभ्यास पूर्ण आणि परिपूर्ण लेक्चर आहे तुमच्यासाठी. मला मार्क्स घ्यायचे असतील तर हे लेक्चर कंटिन्यू करायचे. एक पण दिवस लेक्चर बुडवू नका. 100% तुम्ही यावर्षी पोलीस भरती होणार म्हणजे होणारच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेतील कलम 51A कशाशी संबंधित आहे? आत्ताच काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. मूलभूत कर्तव्ये, त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपती. चला लवकर स्पीड मध्ये आन्सर द्यायचंय. 51A या कलमाबद्दलची संपूर्ण माहिती मला सांगायची सगळ्यांनी. मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत आपल्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. याचं कलम आहे 51A. राज्य मूलभूत हक्क 36 ते 51, सॉरी 2 मिनिटं, 12 ते 35 नंबरचं आर्टिकल. आणि मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 नंबरचं आर्टिकल. राष्ट्रपती 52 पासून महत्वपूर्ण 61. परत त्यांचा समाधानाचा अधिकार 72 मध्ये पण देण्यात आलाय. म्हणजे फक्त मी एकाच ऑप्शन वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही, तर बाकीच्या सर्व गोष्टी सांगतोय. 51A कलम मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये सध्या 11 आहेत. आधी होती 10. ओके, 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली, आत्ताच बोललो. आणि 11वी तरतूद पालकांनी आपल्या पाल्यात शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय लोकांना असतात, परकीय नागरिकांना नसतात. लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांना असतात, परकीयांना नसतात. मूलभूत हक्क भारतीयांना पण असतात आणि परकीयांना पण असतात. असे कोणते हक्क आहेत? तर मूलभूत हक्क आहेत. ओके, मार्गदर्शक तत्वे हे फक्त भारतीय नागरिकांना असतात, परकीयांना नसतात. म्हणजे एकमेव असे कोणते आहेत? तर मूलभूत हक्क हे भारतीय लोकांबरोबर परकीय नागरिकांना देखील प्राप्त होत असतात. भारतीय लोकांबरोबर परकीय नागरिकांना देखील जे हक्क प्राप्त होतात असे हक्क म्हणजे मूलभूत हक्क. प्रश्न येण्याची दाट शक्यता. ओके, मग याच्यामध्ये 12 ते 35 नंबरचा आर्टिकल तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेत, लक्षात ठेवायचे. 12 ते 35. 36 ते 51 तोंडपाठ पाहिजे, लक्षात ठेवायचे. 36. ओके, यामध्ये राज्य संस्थेची व्याख्या. 38 लोककल्याणासाठी लोकसंवर्धन सांगितले 38 नंबरच्या आर्टिकल मध्ये. ओके, त्यानंतर 39 स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन 39 नंबरच्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे. 40 नंबर प्रश्न येऊन गेलाय पोलीस भरतीला. ग्रामपंचायत संघटन सांगितलेलं आहे याच्यामध्ये. 44 जे आता फार मोठ्या चर्चेमध्ये असणार कलम म्हणजे 44 समान नागरिक कायदा, लक्षात ठेवायचंय. कुठला आहे? 44 समान नागरिक कायदा. 45 0 ते 5 वयोगट, सॉरी 0 ते 7 वयोगट होता, आता इथं आधी होता 14 वयोगट. पण काय केलं? 86वी घटना दुरुस्ती केली आणि ह्यातली तरतूद मूलभूत हक्कातील 21A मध्ये ऍड केली. शिक्षणाचा हक्क 21A मध्ये ऍड केलेले आहे. काय सांगितलंय 21A मध्ये? तर 21A मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण तरतूद सांगितलेली आहे की शिक्षण, एज्युकेशन राईट्स 0 ते म्हणजे 6 ते 14 वयोगटापर्यंत. आधी ते काय होतं वगैरे ते चेंज करून 0 ते 7च फक्त आणलेलं आहे. ओके, म्हणजे इथं बघितलं 14 नंबर कायद्यासमोर समानता. 15 धर्म, वंश, जात, लिंग या कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. 15 नंबरचं कलम. 16 नोकऱ्यामध्ये समान संधी. 17 अस्पृश्यता नष्ट करणे. 18 किताब नष्ट करणे. 19 ओके स्वातंत्र्याचा अधिकार. याच्यामध्ये 20 अपराधाबद्दल म्हणजे अपराधाचा दोष सिद्धीबद्दलचे स्वातंत्र्य वगैरे. 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार.
21A शिक्षणाचा अधिकार, 22 नंबरचा आर्टिकल अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण, 23 आणि 24 शोषणाविरुद्ध अधिकार आणि 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, 29 आणि 30 अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करणे. तुमच्या इथं सगळ्याच गोष्टी मी क्लिअर करतोय. थोडं स्पीड मध्ये वाटत असेल तर रिपीट रिव्हर्स घेऊन पुन्हा पुन्हा ते ऐका आणि आपल्या नोटबुक मध्ये नोट्स तयार करायचे आपल्या प्रत्येकाला. आलं का लक्षात? ओके. मार्गदर्शक तत्वे, 50 नंबरचा आर्टिकल कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था अलिप्त करणे, 49 नंबरचा आर्टिकल स्मारके स्थाने यांचं संरक्षण करणे, 49, 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा, 48 गोहत्या बंदी, 48A हे जे आहे ते 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आहे. 48A कलम आणि 48A कलमामध्ये काय सांगितलेलं आहे तर पर्यावरण संरक्षण. 47 नंबरचं कलम आहे, याच्यामध्ये मादक पेय या म्हणजे प्राशन तुम्ही घेतले नाहीत पाहिजेत मादक पेय वगैरे, हे 47 नंबरच्या आर्टिकल मध्ये. त्यानंतर 46 अनुसूचित जाती जमाती संदर्भात आहे. 45 आता सांगितलं शिक्षणाच्या अधिकाराबद्दल आहे, पण ते बदल केलेलं आहे. बघा एवढी कलमे तुमची इथं क्लिअर केलेत मी, चांगली करा. ओके. अजून खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित कलमे झाली पाहिजेत, लक्षात ठेवायचंय. आणि आपल्याला जेवढ्या जमतात ना चांगल्या प्रकारे कमेंट करा, त्या वाचून मी तुम्हाला तुमची जी डिमांड आहे ना त्याच्यानुसार आपण लेक्चर इथं घेऊयात. सर्वच्या सर्व पॉईंट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूलभूत हक्क, लक्षात ठेवायचंय. सॉरी, मूलभूत कर्तव्य. न्याय प्रविष्ट आहे का मूलभूत कर्तव्य? तर नाही. याच्या विरोधात मला न्यायालयामध्ये जाता येत नाही. ओके. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत का? आहेत. रीट काढता येतो तुम्हाला. एमपीएससी सॉरी प्रश्न विचारला जाईल. 32 आणि 226 कलम रीट काढला जातो. ओके. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत का? नाहीत. आणि खाली ऑप्शन मध्ये होते बघा राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये कलमे देखील आपल्याला माहित असली पाहिजेत. याच्यावरती तुम्हाला कंटिन्यू प्रश्न येणार म्हणजे येणार. राष्ट्रपतींच्या बाबतीत कलमे माहित पाहिजे तुम्हाला. आता स्पीड मध्ये बोलतो थोडं. 52 राष्ट्रपती, 53 मध्ये कार्यकारी अधिकार, 53 मध्ये सरसेनापती, 54 मध्ये त्यांचा या ठिकाणी त्यांची निवड सांगितली, निवडणुकीची पद्धत 55 मध्ये सांगितली, 56 मध्ये त्यांचा पदावधी सांगितलाय, 57 मध्ये पुनर्नेमणूक सांगितलेली आहे, 58 मध्ये त्यांची पात्रता, 59 मध्ये शर्ती, 60 मध्ये शपथ आणि 61 मध्ये महाभियोगाची पद्धत. महाभियोग हा राष्ट्रपतींवरती घटनेचा भंग या एकाच कारणावरून राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो आणि राष्ट्रपतींवरती आतापर्यंत एकदाही महाभियोग चालवण्यात आलेला नाही. ओके. राष्ट्रपती सध्या द्रौपदी मुर्मू ह्या आहेत, लक्षात ठेवायचंय. यांच्या आधी रामनाथ कोविंद हे होते, लक्षात ठेवायचंय. तर देशाचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओके. क्लिअर करायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये राष्ट्रपतींचा जर पदावर असताना मृत्यू झाला तर राष्ट्रपती म्हणून देशाचे उपराष्ट्रपती ते पद पण 63 कलमांतर्गत घटनात्मक पद आहे. त्या कलमांतर्गत 63 कलमांतर्गत ते राष्ट्रपती म्हणून काम करतात. उपराष्ट्रपती 6 महिन्यापर्यंत जवळजवळ काम करू शकतात. प्रश्न येऊ शकतो राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये किंवा राष्ट्रपती यांचा जर मृत्यू झाला तर उपराष्ट्रपती हे किती दिवस काम करू शकतात, किती महिने काम करू शकतात? तर 6 महिने म्हणून काम करू शकतात. उपराष्ट्रपती अशा वेळेला राज्यसभेचे सभापती म्हणून काम करू शकत नाहीत. ओके. कारण आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लेक्चर थोडं स्पीड मध्ये वाटत जरी असलं तरी प्रत्येकाने रिपीट रिव्हर्स करून तुम्ही घेऊन हे लेक्चर कंटिन्यू करायचं आहे. भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? 1969, 1951, 1975 मध्ये आणि 1976 मध्ये. मूलभूत कर्तव्याबद्दलचे भरपूर प्रश्न मी तुमच्या समोर आणलेले आहेत. तिथं मूलभूत कर्तव्य सुरुवातीला घटनेमध्ये ऍड नव्हती, पण नंतर वाटली की चला ऍड करूयात म्हणून ती 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. आणि या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये 1976 लाच ऍड केली, 10 केलेली होती. त्या घटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्तीने म्हणजेच राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत याचा सन्मान आदर करणे, विज्ञानवादी दृष्टिकोन वगैरे सगळं जे आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग मतदानाचा हक्क करणे, टॅक्स, हे मूलभूत कर्तव्यामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत, हे देखील आपल्याला माहित पाहिजे. हे चांगलं लक्षात घ्यायचंय आपल्याला.
मूलभूत कर्तव्यांचा समावेश. आता नॉर्मल याच्याबद्दलची मी सगळी इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. 1976 मध्ये मूलभूत कर्तव्य 10 होती, पण नंतर 11वी तरतूद, 86वी अमेंडमेंट, घटना दुरुस्ती याच्या अंतर्गत ही कधी झाली 2002 मध्ये. याच्या अंतर्गत 11वी तरतूद, पालकांनी काय करणे, आपल्या पाल्यास शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे, या संदर्भात 11वी तरतूद ऍड केलेली आहे. 86वी घटना दुरुस्ती कधीची आहे तर 2002 ची आहे ही घटना दुरुस्ती. चांगली व्यवस्थित प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे. समजलं का सगळ्यांना? चांगल्या प्रकारे आपला अभ्यास झाला पाहिजे. याच्यामध्ये बघताय तुम्ही हे लेक्चर खूप स्लो मध्ये चाललेलं आहे. तसा विचार केला तर प्रत्येक पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे चांगला. खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 51A. झालंय आपलं. पण 21A बाकीचा अभ्यास करतोय ना आपण इथे पर्यायामध्ये, तर इथे आहे शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क. ही तरतूद देखील 86वी घटना दुरुस्ती, 86वी अमेंडमेंट 2002 अंतर्गत ऍड केली. त्या कलमातनं काढली व्याख्या 45. कलम 45 म्हणजे काय? DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 30 ते 51 मध्ये 45 नंबरचं कलम येतं, तिथून हक्क घेतलेला आहे. 39 आता इथं टोटलच बघूयात. 39 म्हणजे काय तर स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. 49 कलमाचा विचार केला नको इथे विचारात घ्यायचं नाही. 49 कलमाचा विचार केला तर 49 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे? 49 कलमामध्ये स्मारके, तळे वगैरे यांचं संरक्षण करणे याबद्दलच्या तरतुदी 49 नंबरच्या कलमामध्ये आहेत. चांगलं करून ठेवा ते. कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये ऍड केलीत? तर 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये ऍड केलीत. ही घटना दुरुस्ती 1976ची आहे. 44वी 1978ची आहे. बाकीच्या घटना दुरुस्त्या काही एवढ्या महत्वाच्या नाहीत, पण 42 आणि 44 घटना दुरुस्ती चांगल्या प्रकारे तुम्हाला करून ठेवायची आहे. याच्यावरती खूप सारे प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे, पोलीस भरतीला विचारलेले आहेत. मूलभूत कर्तव्यांची यादी 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलेलं आहे तर ऍड केलेली आहे. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात? राष्ट्रपतींना राज्यसभेवर, लोकसभेवर पूर्वी दोन अँग्लो इंडियन नाम निर्देशित केले जात होते, पण आता ते 104 नंबरच्या घटना दुरुस्तीने ते आरक्षण कॅन्सल केलं अँग्लो इंडियनचं. अँग्लो इंडियन म्हणजे काय तर आई भारतीय आणि वडील युरोपियन, त्यांचं जे अपत्य असेल त्यांना अँग्लो इंडियन असं म्हटलं जायचं. आणि फ्रँक अँथनी हे पहिले अँग्लो इंडियन मेंबर आहेत संसदेमधले, म्हणजे लोकसभेमधले. मग ते आरक्षण काय केलं 104 नंबरच्या घटना दुरुस्तीने कॅन्सल केलेलं आहे. आता सध्या राज्यसभेवरच फक्त 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात. आणि इथं असा प्रश्न आहे की ते कोणकोणत्या क्षेत्रामधले असतात? राष्ट्रपतींना हे स्वेच्छाधीन अधिकारामध्ये येतं किंवा स्वविवेक अधिकारामध्ये येतं, चुकीचं आहे. हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ते राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. आधी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, हे वरिष्ठ सभागृह आहे. कुठलं सभागृह? हे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा या सभागृहावरती टोटल मेंबर आहेत 245. त्यातले 12 सदस्य हे वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा या सेक्टर मधले असतात. हे तंत्रज्ञान येत नाही, संगीत येत नाही, नृत्य येत नाही, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा या सेक्टर मधल्या एकूण किती व्यक्तींची केली जाते राज्यसभेवर? तर 12. आणि कोण नेमणूक करतात? तर राष्ट्रपती. पण हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत. महाभियोग म्हणजेच 61 कलमामध्ये ते सहभागी होतील, पण त्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत नाहीत. हे देखील आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने खूप मध्ये जाऊन आपल्याला हे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न येणार आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये, लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि 1/6 राज्यपाल विधान परिषदेवरती नेमणूक करतात. त्याच्यामध्ये काय सहकारी चळवळ वगैरे समाजसेवा हे देखील पॉइंट तिथे ऍड होत असतात. म्हणजे सहकारी चळवळ हा पॉइंट काय होतो तिथे ऍड होत असतो, लक्षात ठेवायचंय.
विधान परिषदेवरती 1/6 सदस्यांची नेमणूक राज्यपाल, म्हणजे राज्यपाल 1/6 सदस्यांना विधानसभेत नाही विधान परिषद याच्यावर नामनिर्देशित करत असतात. विधान परिषदेवरती नामनिर्देशित करत असतात. हे पॉइंट चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. ओके. भारतीय राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचक मंडळाकडून होते, ज्यामध्ये निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. म्हणजे निर्वाचित लोकसभेचे निर्वाचित सदस्य याच्यामध्ये असतात, राष्ट्रपतींना मतदान करतात. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात आणि राज्य विधानसभेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ना फक्त लोकसभा, ना फक्त राज्यसभा, ना फक्त लोकसभा आणि राज्यसभा, तर याच्यामध्ये विधानसभा देखील ऍड होत असते. 54 नंबरच्या कलमामध्ये राष्ट्रपतींना मतदान कोण करतं? 1. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. 2. लोकसभेचे सर्व सदस्य, आता कारण अँग्लो इंडियन काढलंय ना ते नामनिर्देशित. आणि 3. विधानसभेचे पण सर्व सदस्य, कारण एक अँग्लो इंडियन यांचं आरक्षण कॅन्सल केलेलं आहे. दिल्ली, पॉंडिचेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात. आता महाभियोग प्रक्रियेमध्ये कोण येतं? तर फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य येतात. पण निवडणुकीमध्ये कोण येतात? लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, जे की निवडून आले तेच याच्यामध्ये ऍड होतात. ओके. कलम 54 लक्षात ठेवा, यांचं फार महत्वाचं आहे. समजलं असेल इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ओके. ह्या गोष्टी जरा चांगल्या प्रकारे करून ठेवा की राष्ट्रपतींना मतदान कोण करतं. म्हणजे विधान परिषद असेल, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतील आणि राज्य विधानसभा आणि लोकसभेचे निर्वाचित नामनिर्देशित असतील, ते भाग घेणार नाहीत. ओके. इथपर्यंत हे आजचं आपण लेक्चर बघितलेलं आहे. प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं लेक्चर आपल्याला कसं वाटलं प्रत्येकाने. ओके. इथून पुढे कुठले कुठले लेक्चर्स, कुठले टॉपिक घेतले पाहिजेत, कुठले सब्जेक्ट घेतले पाहिजे जीएस मध्ये, प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. की यावर्षी 100% पोलीस भरती होणार, फक्त या लेक्चरला फॉलो करायचंय तुम्हाला. ओके. एवढ्या डीप मध्ये तुम्हाला हे लेक्चर मी क्लिअर केलेलं आहे. ओके. बाकीच्या म्हणजे एकदम वरच्या स्टेजला जाऊन बाकीच्या साध्या साध्या गोष्टी देखील तुमच्या क्लिअर होतील, कारण जीएस हे बऱ्यापैकी एमपीएससी आणि पोलीस भरती समान लेवलला आणून पेपर ठेवले, त्याच्यामुळे मार्क्स पाडायचे असतील तर हे लेक्चर फॉलो करा. मला नक्कीच चांगले मार्क्स पडतील. चालेल, आपण या ठिकाणी आता थांबूयात, पण जाता जाता प्रत्येकाने लाईक करायचं आहे लेक्चरला. धन्यवाद.